हे टूथपिक आपण जेव्हा पान काढतो ना त्याला टूथपिकने आकार द्यायचा. हे बँगल्स, आणि मोठी रांगोळी असेल तर रंग भरायला बघा चाळणी. हे अशी बॉटल, यानी रांगोळी काढायला. रेडीमेड जर यूज करायचं असेल तर असं मिळते रेडीमेड. बघा इथे जाळी असते, याने रंग भरायला छान मदत होते. म्हणजे कमी रांगोळीमध्ये व्यवस्थित स्प्रेड होतात रंग आणि कमी वापरल्या जाते हाताने पेक्षा. मोठा गोल काढायला हे असं आपल्या घरी झाकण असतात ना, प्लास्टिक डबे येतात आपण काही मागवतो तर ते आपण फेकून देतो, ते पण वापरू शकतो रांगोळीसाठी. हे अशा बॉटल फेविकॉलच्या धुवून हे बघा याने छान थेंब काढल्या जातात आणि डिझाईन पण काढल्या जातात. फक्त आपल्याला प्रॅक्टिस करावं लागते. हे स्पून असे जे आपण वापरत नाही फेकले जाते ते न फेकता तुम्ही गोळा करून ठेवा, याचा आपला रांगोळीसाठी उपयोग होतो. अजून मेन हे बर्ड्सनी पण खूप छान आपल्याला डिझाईन काढता येते. आणि हे बघा कुकरचा रिंग, हा आपला खराब झालेला रिंग असतो तो न फेकता ठेवून द्यायचा. यानी असा गोल रांगोळी काढायची ना तर हा खूप उपयोगाचा येतो. बिलकुल बाजूला जात नाही, व्यवस्थित गोल निघतो. किंवा मग असे साचे असतात आपल्याकडे, त्याने पण गोल काढू शकतो. पण या साच्याने काय होतं की बाहेरून गोल काढता येतो, मध्ये भरता येत नाही. आणि या रिंगनी काय होतं की मध्ये पूर्ण कलर भरून आपण रांगोळी करू शकतो. यात तसं करता येणार नाही. त्यामुळे बाहेरून आपल्याला गोल ठिपके काढायचे तर हा वापरू शकतो, आणि हा दोन्ही उपयोग करू शकतो आपण. आतमध्ये कलर पण भरता येतो आणि बाहेरून पण वापरू शकतो थेंब वगैरे काढायला डिझाईन. तर हा रिंग खूप उपयोगाचा येतो. हा तुम्ही याच्यानंतर न फेकता गोळा करून ठेवा, रांगोळीसाठी उपयोगात येतो. आणि हे बँगल्स, तर हे बघा हे आपले रांगोळी टूल्स झाले, मी तुम्हाला दाखवले. रिंग वगैरे नसेल तर आपला हा रांगोळीचा डबा असतो, असं रांगोळीचा डबा असतो झाकण, ते पण वापरू शकतो आपण असं गोल काढायसाठी, आउटलाईन काढायला. जेव्हा आउटलाईन काढायला तेव्हा असं झाकण वापरू शकतो. जेव्हा आपल्याला आतमध्ये पूर्ण कलर भरायचा गोलमध्ये तेव्हा आपण हे वापरू शकतो रिंग. रिंगने खूप व्यवस्थित काढल्या जाते.